मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल की आपण डीमार्टमध्ये खूप छान छान अशा वस्तू आहेत. तर काल शनिवार होता आणि काल मी शनिवारी गेली होती डीमार्टमध्ये. खरं म्हणजे मी 2 वस्तू घेण्यासाठी डीमार्टमध्ये गेली होती, ज्या मला खूप इम्पॉर्टंट होत्या, महत्त्वाच्या वाटत होत्या म्हणून मी गेली होती. पण 2 वस्तू खरेदी केल्या, पण त्याच्या जोडीला खूप साऱ्या वस्तू मी घेऊन आलेल्या आहे, खरेदी केलेल्या आहेत. आणि आपण भलेही 1-2 वस्तू घेण्यासाठी जातो, त्याच्यावेळेला खूप साऱ्या वस्तू एकत्रच येतात. आणि प्रत्येक गृहिणीचा एक हा अनुभव आहे. आपल्या किचनमध्ये जर पूर्ण भांडी असतील तरीसुद्धा त्याही व्यतिरिक्त जर आपल्या डीमार्टमध्ये एखादी नवीन आणि युनिक अशी वस्तू दिसली की आपण पटकन खरेदी करतो आणि बोलतो नाही ही पाहिजे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की आपण डीमार्टमध्ये एक वस्तू घ्यायला जातो, पण त्याच्या जोडीला खूप साऱ्या वस्तू आहेत. त्याचं एक महत्त्वाचं कारण पण मी तुम्हाला सांगेन. कसं असतं माहिती आहे का? समजा आपण डीमार्टमध्ये गेलो आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर समजा आपल्याला एखादी वस्तू दिसली, तर वस्तू दिसल्यानंतर लगेच आपल्या माइंडमध्ये पटकन म्हणतात अरे ही काची बरणी मला मसाला ठेवायला कामाला येईल आणि ही खूप छान सही दिसते. नाही तर ती माझी काचेची बरणी जुनीच झालेली आहे, मग आपण पटकन घेतो आणि विचार करतो अरे किती आहे, अरे खूप छान आहे, 69 रुपीजला आहे, तर खूपच छान आहे, मग आपण घेतली पाहिजे. मग त्यानुसार आपण मग ती वस्तू घेतो. अजून थोडं पुढे जातो, नंतर विचार करतो अरे आपली साबण ठेवलेली डब्बी आहे ती पण थोडी खराब झाली ना, तर 15 रुपयालाच आहे, काय हरकत आहे घ्यायला, मग आपण ती पण घेतो. या सगळ्या गोष्टी असतात. पुढे गेल्यानंतर मग मुलांची वह्या पुस्तकं असते, ते विचार करतो अरे इथे खूप स्वस्त वह्या आहेत, दुकानामध्ये घेण्यापेक्षा तशा इथे आपण पटकन घेऊन टाकूया आणि आपण पटकन घेतो. आणि तुम्हाला सांगेल की ना डीमार्टमध्ये स्टेशनरी असते ती खूप स्वस्त असते, आपण लगेच घेतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण घेत जातो आणि मग त्यानंतर 1-2 वस्तूंच्या जोडीला खूप साऱ्या वस्तू येऊन जातात. हा प्रत्येक गृहिणीचा अनुभव आहे, हा माझासुद्धा अनुभव आहे. तर तेच तर मी डीमार्टमधून काय काय खरेदी केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याही आधी मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी 2 वस्तूंसाठी गेली होती. 2 वस्तू कुठल्या तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. थांबा. तर तुम्ही ते बघू शकतात. हा टप आहे. तर हा ना थोडा ॲक्च्युली मोबाईलमध्ये तुम्हाला थोडा हा स्काय ब्लू कलर दिसत असेल, तर हा थोडा फिक्कट ग्रीन कलर आहे. याचा फिक्कट ग्रीन कलर आहे, तर खूप छान आहे. आणि फिक्कट ग्रीन कलर आणि डीमार्टमध्ये फिक्कट ग्रीन कलर आणि डार्क ब्लू कलर होता, तर मी फिक्कट ग्रीन कलरचा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हा टब घेतलेला आहे आणि हा टबचं झाकण आहे. थांब ज्ञानेश, थांब. तर आणि हा एक टब आहे. मी हा टब घेतो. यामध्ये ज्ञानेशनी गाडे टाकून ठेवलेले आहे. तो मागशी जाऊन यामध्ये बसला पण होता वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. थांब ज्ञानेश, तुम्ही बघू शकतात. आणि इथे असे हँडलसुद्धा आहेत. थांब ज्ञानेश, दोन्ही साईडला ह्या हँडल आहेत. तर असा हा टब आहे, मोठा टब आहे. थांब ज्ञानेश. तर हा टब मी का घेतलेला हे मी तुम्हाला आधी सांगते. तर हा टब मला घेणं खूप महत्त्वाचं होतं, कारण ना तुम्हाला माहिती असेल की ज्या जुन्या बिल्डिंगी आहेत त्या जुन्या बिल्डिंगमध्ये टॉयलेट आणि बाथरूमला वरती पोटमाळा असतो आणि त्या पोटमाळ्यावरती 500 लिटर 1000 लिटरच्या सिल्टेकच्या टाक्या बसवतात व्हाईट कलरच्या, आणि त्यामध्ये पाणी स्टोअर केलं जातं, असं आहे. तर सेम तसंच आहे. ही मी जिथे राहते ज्या बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगला 10 वर्ष झालेली आहेत. हो, 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. म्हणजे ही बिल्डिंग नवीनच आहे, जुनी झालेली नाही. तर इथे सुद्धा टॉयलेट आणि वॉशरूम आहेत. तर तुम्ही बघितलं, जसे मी तुम्हाला नेहमी हा माझा जो मधला पॅसेज आहे मी तुम्हाला दाखवतच असते जेव्हा मी कपडे वगैरे सुकत टाकते, त्याला पोटमाळा वगैरे अजिबात नाही. तर तेच
तर बाथरूममध्ये काय केलं माहिती आहे का, पहिले स्टार्टिंगला सगळ्यांना असं वाटलं अरे इथे पाणी स्टोरेज करण्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून काय जो वॉशरूम आहे वॉशरूमला खाली असे रॉड टाकलेत, म्हणजे बाथरूममध्येच रॉड टाकले, त्याच्यावरती असं जाड प्लाउड बसवलं आहे आणि त्यावरती मला असं वाटतं 300 लिटरची ती हे असेल सिल्टेकची टाकी आहे माझ्याकडे जी आहे ती लावली, म्हणजे तर ती माझ्या लग्नाच्या अगोदर लावलेली होती. तर 300ची असते, 500ची असते, तर ही छोटी आहे म्हणजे ही 300ची असेल. तर ती वरती बसवले आणि माझ्याकडे दोन पाण्याच्या लाईनी आहेत, एक KDMC एक बोरिंग. तर जे बोरिंगचं पाणी आहे ते डायरेक्ट वरची जी टाकी बसवली होती त्या टाकीमध्ये पाणी जायचं डायरेक्ट वरती. पण झालं काय माहिती आहे का, आज 6-7 मला असं वाटतं की 8 वर्ष होतील. तर शेवटी तो प्लाऊड आहे तो असा दीर्घकाळ टिकणारा नाही हे तुम्हालाही माहिती आहे. तर त्या प्लाऊडला ना खाली अशी ना चीर गेलेली आहे. तर आणि वरची टाकी नेहमी भरलेलीच असते. तर त्याने काय होऊ शकतं माहिती आहे का, तो चीर गेले त्या प्लाऊडला तर ते खाली येऊ शकतं, टाकी खाली येऊ शकते, माहिती नाही, अपघात होऊ शकतो, मनुष्यहानी होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कोणीही समजा अंघोळीला वगैरे गेलं असेल बाथरूममध्ये वगैरे आणि असं नको व्हायला की अचानक तो प्लाऊड आहे त्याला पूर्ण क्रॅक गेले आणि तो पूर्ण तुटून गेला आणि ती टाकी खाली पडले, असं नको व्हायला. तर हा एक खूप मोठा असा धोका होता. तर हा धोका मला टाळायचा होता. तर बघा मी त्यासाठी काय केलेलं आहे, मी प्लंबरला बोलवलं आणि ती जी टाकी आहे ती टाकी मी पूर्ण रिकामी केली आणि त्याला सांगितलं मला वरच्या टाकीला टी बसून दे. आणि जे बोरिंगचं पाणी जे वरच्या टाकल्या जाते तर डायरेक्ट खाली येतं, खालचा जो नळ आहे तर डायरेक्ट नळाला येतं. तर मी एवढंच सांगितलं त्याला फक्त की ती वरची टाकी रिकामीच ठेवायची आहे. मी फक्त ती टाकी रिकामी करून तिला मी टी बसवलेला आहे, म्हणजे आता पाणी वरती अजिबात चढत नाही. तर आता बाथरूममध्ये माझ्याकडे पाणी स्टोअर करायला काहीच नाही आणि तुम्हाला हे माहिती आहे भले बिल्डिंगमध्ये 24 तास पाणी असेल पण कधी कधी ना वरची आणि वरच्या दोन्ही टाक्या साफ केल्या जातात, तेव्हा 1 ते 2 दिवस पाणी येत नाही. कधी कधी KDMC सुद्धा आपल्याला मेसेज पाठवते की 2 दिवस पाणी येणार नाही. कधी कधी असाही प्रॉब्लेम होतो. मग त्यावेळेस करायचं काय, त्यावेळेस आपल्याकडे पाणी स्टोअर करण्यासाठी काहीतरी हवं ना. तर त्यासाठी मी हा असा एक मोठा ड्रम घेतलेला आहे आणि हा जो मोठा ड्रम आहे तर मला असं वाटतं की हा डीमार्टमध्ये मला 599 रुपीजला भेटलेला आहे. पण हा जर टब मी जर बाहेर दुकानांमध्ये वगैरे जर विकत घ्यायला गेली असती तर याची किंमत 800, 900, 1000, 1200 इथपर्यंत आहे. आणि याची जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी खूप बेस्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना डीमार्टमध्ये ना तुम्ही कुठलीही वस्तू घ्या त्याची क्वालिटी खूप बेस्ट असते. मुळात म्हणजे प्राईस कमी असते पण क्वालिटी खूप बेस्ट असते आणि वस्तू कडक असते, हे महत्त्वाचं. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर अजून काय काय आलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आणि मी एक तुम्ही बघितलं असेल मी मोठा टब घेतलेला आहे पाणी स्टोअर करण्यासाठी. मी त्या एका गोष्टीसाठी गेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला माझ्या किचनमध्ये मला जो ओटा आहे, किचनचा जो ओटा आहे तो मला मेकओव्हर करायचा आहे. तर त्यासाठी मला काही असे फ्लॉवर पाहिजे होते. तर त्यासाठी मी फ्लॉवर घेतलेला आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना म्हणजे काही किचनचा ओटा मला मेकओव्हर करायचा, त्यासाठी मी काही ऑनलाईन वस्तू मी म्हणजे शॉपिंग केलेली आहे. तर मी शॉपिंग करताना आधी प्राईस बघते, बाहेर दुकानामध्ये प्राईस किती आहे आणि ऑनलाईन प्राईस किती आहे हे मी आधी बघते आणि त्यानुसारच खरेदी करते. तर तुम्ही बघू शकता हे मला डीमार्टमध्ये 100 रुपयाला भेटलेलं आहे. हो, 100 रुपयाला भेटलेलं आहे मला हे. आणि हे जर समजा मी ऑनलाईन शॉपिंग केली असती तर मी तुम्हाला सांगेल हे मला 100ला भेटलं असतं, पण डिलिव्हरी चार्जेस 40 रुपये. असं करून हे 200च्या आसपास तर इझिली जातं. आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता तेव्हा तुम्हाला समजा तुम्ही 150 रुपयाची वस्तू शॉपिंग केली असेल तर तुम्हाला 150 रुपयेच पे करावे लागतात असं नाही.
त्या 150 रुपयाच्या पाठीमागे तुमचे 200 किंवा 250 जातातच जातात, हे नक्कीच आहे. आता कारण मी ॲमेझॉनवरून नेहमी शॉपिंग केलेली आहे आणि मध्यंतरी मी मीशोवरून पण शॉपिंग केली होती. मीशोचं मला एवढं माहिती नाही, पण मीशोवर मी खूप सारी भांडी म्हणजे ऑनलाईन मागवली होती, त्यामुळे ते नाही. पण असं तुम्ही जर एक वस्तू 100 किंवा 150ची जर तुम्ही खरेदी कराल तर ते तुम्हाला 150 रुपयेच पे करावे लागतं असं नाही, त्याच्या व्यतिरिक्त जास्तही पैसे जातात म्हणजे कधी 200, कधी 250. आणि ते डिलेवरी चार्जेस घेतात, कधी 40 रुपये असतं, कधी 80 रुपये असतं, कधी कधी 99 रुपीजसुद्धा त्यांचा डिलिव्हरी चार्जेस असतो. या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी समजा हे जर डीमार्टमधून ऑनलाईन शॉपिंग केलं असतं तर मला असं वाटतं की हे मला 150पर्यंत आरामात गेलं असतं. हे 150पर्यंत किंवा 199 रुपीजपर्यंत गेलं असतं, पण मला डीमार्टमध्ये 100 रुपयामध्ये भेटलेलं आहे. तर मी ह्या 2 गोष्टींसाठी डीमार्टमध्ये गेली होती. आता बघा काय काय आणलेलं आहे. याच्याजवळ खूप साऱ्या वस्तू आलेल्या आहेत, तुम्ही हे बघू शकतात. माझ्याकडे हे असं आहे, पण इथे ना त्याचं हे तुटलेलं आहे. इथे वेल्डिंग असेल ती तुटलेली आहे, तर मी ते धाग्याने जॉईन केलेलं आहे आणि तुम्ही वापरते सुद्धा. तर मी हे का खरेदी केलेलं आहे, तर याच्या पुढे माझे खूप सारे व्हिडिओ येणारच आहेत, तर तुम्हाला बघायला भेटेल की मी हे का खरेदी केलेलं आहे. आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. आणि हे ना तळण्यासाठी, म्हणजे जेव्हा आपण चिवडा वगैरे करतो किंवा दिवाळीचा फराळ वगैरे करतो तेव्हा हे खूप कामाला येतं. खूप छान आहे, खाली खूप छान आहे ना असं हे आहे, चपटा आहे याचं हे असं. आणि यामध्ये तळताना खूप साऱ्या गोष्टी म्हणजे शेंगदाणे म्हणा, कढीपत्ता व्यवस्थित छान मस्त तळू शकता. आणि हे ना मुळात चपटं आहे खाली, मला हे खूप आवडलं याचं, म्हणून मी हे घेतलेलं आहे. मला डीमार्टमध्ये 150 रुपयामध्ये भेटलेलं आहे. याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. त्यानंतर मी काही साबण ठेवण्यासाठी ह्या छोट्या अशा हे घेतलेल्या आहेत. तर खरं म्हणजे ना साबण ठेवण्यासाठी माझ्याकडे ज्या साबणाच्या ज्या ट्रे असतात छोटे, तर ते तर आहेतच, पण काय माहिती आहे, आपण घासणी असते, तर मी हे घासणी ठेवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. आणि मी घेताना नेहमी जोडी घेते. तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये आपण ना घासणी ठेवतो, तर मी ना स्टीलची माझी छोटी वाटी, त्या वाटीमध्ये मी घासणी ठेवते. पण काय होतं माहिती आहे, जर ती घासणी सुकली तर ठीक, जर नाही सुकली तर तिला वास येतो. म्हणून मी हे घेतलेलं आहे. यावरती मी जर घासणी ठेवली तर इथून पाणी खाली गळून जाईल. आणि माझ्याकडे किचनची खिडकी आहे, मी किचनच्या खिडकीमध्ये हे ठेवू शकते. आणि जी घासणी आहे ती खूप छान मस्त सुकू शकते, वास येणार नाही. तर त्यासाठीच मी घेतलेलं आहे. आणि त्यासाठी मी हे दोन्ही घेतलेले आहे, जोडी घेतलेली आहे. त्यानंतर आणि मला असं वाटतं ही 15 रुपयाला एक भेटलेली आहे मला, म्हणजे ह्या 2 पिच्छा आहेत. डीमार्टमध्ये हा खूप फायदा आहे. जर तुम्ही बाहेर तुम्ही दुकानात गेला तर हीच तुम्हाला 45 किंवा 50 रुपयाला भेटेल याची किंमत. आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला ही माहिती आहे, रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, तर मी या राख्या घेतलेल्या आहेत. तर विचार करा, 60 रुपयाला मला इथे 6 राख्या आहेत. 60 रुपयाला मला इथे 6 राख्या भेटलेल्या आहेत, हे बघा. आणि डीमार्टमध्ये खूप छान छान व्हरायटीज आहेत, तर म्हणून मी राख्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना की आपण भले डीमार्टमध्ये 2 वस्तू घ्यायला जातो, पण त्याच्या जोडीला एवढ्या सगळ्या वस्तू काय येतात. जसं ही राखी, लगेच समजा अरे रक्षाबंधन जवळ येतोय आणि 60 रुपयाला 6 राख्या भेटत आहेत, अजून काय हवं आहे असा विचार करतो आणि घेतो. सेम माझंही तसंच आहे. तर तेच म्हणून इथे मी राख्या घेतलेल्या आहेत. आणि ह्या राख्या खूप बेस्ट आहेत वगैरे, छान आहेत मस्त. तर तेच, तर ह्या राख्या मला 60 रुपयाला भेटलेल्या आहेत. 6 राख्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकतात की मी ज्ञानेशकडे इरेझर नव्हतं, इरेझर संपत आले होते, तर मी त्यासाठी हे इरेझर घेतलेले आहेत. त्यानंतर एक युनिक वस्तू मी तुम्हाला दाखवते. युनिक वस्तू म्हणजे पेन्सिल आहे. डीमार्टमध्ये पेन्सिली मिळतात, बरोबर मिळतात. त्याचबरोबर इरेझर पण असतो, शॉर्पनर पण असतो, पण ह्या पेन्सिली थोड्या वेगळ्याच आहेत. तर यामध्ये 6 पेन्सिल आहेत. तर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते, यामध्ये युनिक काय आहे.
तर इथून ओपन करते. मी तुम्हाला बोलली ना की डीमार्टमध्ये गेल्यानंतर काहीतरी असं वेगळं दिसलं की आपण खरेदी करतोच. आहे बघा, मी तुम्हाला दाखवेल. या ज्या पेन्सिली आहेत ना, यांना टोक केलेली आहे, मुळात टोक, आणि त्यांची लेवल पण एक सारखीच आहे, म्हणजे काही एक लहान नाही एक मोठी नाही. हे बघा, मी पेन्सिल काढून दाखवते तुम्हाला. टोक केलेली आहे आणि ही जी टोक आहे ना बरोबर लेवलला आहे. 6 ही पेन्सिल आहेत. 6 पेन्सिल जे टोक आहे ना त्या बरोबर लेवलला आहेत. आणि ही एक पेन्सिल. तर मला हे युनिक वाटलं, असे की छान आहे वगैरे. चला म्हणजे वेळ काढा पेन्सिल, त्याला शॉर्पनर करा, हे वेळ नको आहे. पटापट काढली आणि लिहायला सुरुवात केलं. तर या शॉर्पनर करायला काय 5-10 मिनटं 5 नाही, जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात. 5 पण नाही, 2-3 मिनटं लागतात. पण हे छान वाटलं मला की बाबा चला पटकन पेन्सिल काढली आणि लिहायला सुरुवात केलं, हे महत्त्वाचं. तर हेच मी ज्ञानेशसाठी हे घेतलेलं आहे, पेन्सिल आणि इरेजर. आणि आता कसं आहे ना, ज्ञानेशला 4थीपासून पेनाने असेल, म्हणजे 4th स्टँडर्डपासून त्याला पेनाने लिहायला असेल. आता त्याला सध्या पेन्सिलच आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता, मी ज्ञानेशला ह्या 4 बुक्स घेतलेल्या आहेत वगैरे. जसं मी तुम्हाला मागचे सांगितलं होतं की काहीतरी वेगळं दिसलं, स्वस्त दिसलं की लगेच आपण जास्तीने घेतो, जास्त वस्तू घेतो. तर माझंही सेम तसंच आहे, मी पण सेम तसंच घेतलेलं आहे. तर हे मी ज्ञानेसाठी 4 बुक्स घेतलेले आहेत. आणि का घेतात तेही मी तुम्हाला सांगेन. तर ही तुम्ही बुक्स बघू शकता. तर ही जी बुक्स आहे, तर ह्या 4 लाईन बुक्स आहेत. तर ह्या ज्या आहेत त्या 4 लाईन बुक्स आहेत. तर ज्ञानेशला आधी कसं माहिती आहे का, ज्युनियर सिनियरला होते इंग्लिश हा एकच विषय होता आणि गणित, एवढंच एक विषय होता. त्याच्या व्यतिरिक्त त्याचे सगळे ओरल वगैरे होते, ड्रॉइंग वगैरे होती, पण आणि कर्सुलिपी वगैरे होते त्याला सगळे. तर आता ज्ञानेशला EVS इंग्लिश आणि मॅथ हे त्याला रायटिंगसाठी पेपर आहेत. आणि त्याचा जो इंग्लिश आणि जो EVS आहे, तर इंग्लिशसाठी तर 4 लाईन बुक आहे, प्लस EVSसाठी सुद्धा त्याला 4 लाईन बुकच आहे. आणि त्याला 4 लाईन बुक्स वरतीच लिहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही जी ज्ञानेचं ते इंग्लिश आणि EVS आहे, तर एका ह्याच्यामध्ये समजा त्याला पहिला EVSमध्ये त्याला पहिला लेसन आहे अवर बॉडी. तर त्याच्यामध्ये खूप फिलिंग द ब्लँक वगैरे खूप साऱ्या अशा क्वेश्चन आहेत. त्यानंतर फिलिंग द ब्लँक आहे, नंतर ते मॅच करा ते आहे, खूप सारे असे क्वेश्चन आहेत वगैरे. तर तेच तर मी तर ज्ञानेशला घरच्या घरी प्रॅक्टिससाठी मी ह्या 4 बुक्स घेतलेल्या आहेत, जेणेकरून मी ज्ञानेशकडून मी क्वेश्चन पेपर सेट सोडून घेऊ शकते, त्याची प्रॅक्टिस घेऊ शकते. त्यासाठी मी 4 ह्या म्हणजे 4 लाईन बुक्स घेतलेल्या आहेत. आणि मला खूप स्वस्त मिळालेल्या आहेत. म्हणजे बाहेर आपण ज्या बुक्स घेतो तर त्या आणि यामध्ये 10 ते 15 रुपयाचा फरक पडतो, म्हणून मी या 4 बुक्स घेतलेल्या आहेत. आता अजून मी तुम्हाला दाखवणार की मी काय काय घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की ना, माझा लादी पुसायचा जो कपडा आहे तो खराब झालेला आहे, ओट्याचा कपडा खराब झालेला आहे. त्यानंतर तर मी हा ओटा पुसण्यासाठी माझ्याकडे आहे, प्लस पण भांडी पुसण्यासाठी मी जो कपडा वापरते तो पण खराब झालेला आहे, म्हणून मी भांडी पुसण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे. आणि हा जो कपडा आहे, तर नेहमी मी साफसफाई करताना थोडं पुसून घेत असते, कारण धूळ येतच असते घरामध्ये. तर हे पुसण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी हे 2 कपडे घेतलेले आहेत. तर हा खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकतात. याची साईज खूपच मोठी, थांब ज्ञानेश, याची साईज खूप मोठी आहे. तर मी हा कपडा लादी पुसण्यासाठी घेतलेला आहे. माझा लादी पुसचा कपडा खराब झालेला आहे. आणि मी लादी पुसण्यासाठी 2 कपडे ठेवते खरं म्हणजे, एक लादी पुसण्यासाठी आणि एक टॉयलेट पुसण्यासाठी. तर मी हा टॉयलेट पुसण्यासाठी घेतलेला आहे. तर आणि खूप स्वस्त भेटलेले आहेत. 20 रुपयाला 20, हा 20 रुपयाला, हा 14 रुपयाला, आणि हे सुद्धा 14ला स्वस्त आहेत. तर मी तुम्हाला बोलले ना की आपण जे स्वस्त असतं ते आपण घेतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
अजून तेच तर ना माझ्याकडे जीन्स आहे, पण मला जीन्सवरचा टी शर्ट नाही, तर मी काय करते ते डेली वेअरसाठी मी जे पॅन्ट टी शर्ट घालते त्यावरचा टी शर्ट मी जीन्सवरती घालते. पण आता कसं नाही, ज्ञानेशला मला रोज शाळेत आणायला जायचं म्हणजे सोडा जायला लागते, म्हणजे त्या शाळेतून आणा, शाळेतून नेऊन सोडा, या सगळ्या गोष्टी असतात. त्यावेळेस आपल्याला जीन्स परवडते, पटकन जीन्स घातली, टी शर्ट घातला, चला रे बाळा. आणि खरं म्हणजे ना गाडीवरती जायचं असतं म्हणून, दुसरं काही नाही, चालेल जायचं तर आपण नॉर्मल ड्रेस वगैरे घालतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्याकडे एक पॅन्ट होती, त्या पॅन्टवरती टी शर्टच नव्हता म्हणून, तर तुम्ही ते बघू शकतात. मी ते हे टी शर्ट घेतलेले आहेत एक, आणि एक मी हा एक टी शर्ट घेतलेला आहे. तर हा जो टी शर्ट आहे तर मी हा जीन्सवरती घालण्यासाठी घेतलेला आहे. कारण कसं माहिती आहे का, आता कधी कधी ज्ञानेचा शनिवारी संध्याकाळी कराटे क्लास असतो, पटकन जीन्स घातले ते टी शर्ट घातल्याचं नेऊन सोडा गाडीवरती, या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच म्हणून मी हे 2 टी शर्ट घेतलेले आहेत. आणि मला हा एक टी शर्ट 99 रुपीजला भेटलेला आहे. दोन्ही टी शर्ट मला 99 रुपीजला म्हणजे 99 रुपयाला भेटलेले आहेत. त्यानंतर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही बघू शकतात छान आहे की नाही, गोल्डन म्हणजे बाउल बोलतात, सॉरी गोल्डन बाउल. छान आहेत ना हे बाउल, वाव छान आहेत मस्त, बघायलाही खूप छान वाटतं ना. त्याची किंमत आहे 79 रुपीज. तर इथे मी हे असे गोल्डन कलरचे 4 बाउल घेतलेले आहेत छोटे छोटे. आणि हे मी का घेतलेलं आहे तर हे मी तुम्हाला सांगणारच आहे. प्लस तुम्ही इथेही बघू शकतात, हा गोल्डन कलरचा ताट आहे. आणि यामध्ये माझा कॅमेरासुद्धा दिसतोय, स्टँडसुद्धा दिसतोय, ज्ञानेश पण दिसतोय गोल्डन. तर हा जो ताट आहे मला 199 रुपीजला भेटलेला आहे. आता मी का हा ताट घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगतो, मी बघतही असतात की खूप वेळा मी कुकिंगचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, तर त्यासाठी सुद्धा हा कामाला येणार आहे मला. आणि ही एक प्रकारची थाळी घेतलेली आहे मी. जसं आपण हॉटेलमध्ये तुम्ही बघत असाल थाळी भेटते, त्या थाळीमध्ये अशा छान मस्त अशा वाट्या असतात, छान मस्त अशा वाट्या असतात आणि असं ताट आपल्या समोर ते देतात, छान वाटतं बघायला. आज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की आता गणपती जवळ आलेले आहेत. जर आपण अशा गोल्डन ताटामध्ये जर गणपती बाप्पांना जर नैवेद्य दाखवलं तर किती छान ना. तर मी हा ताट त्यासाठीच घेतलेला आहे, गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी हा ताट घेतलेला आहे. आणि ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी आपल्या घरामध्ये 5 पक्वान्नाचं जेवण बनतं. आपण गणपती बाप्पांना 5 पक्वान्नाचं म्हणजे जे ताट असतो त्याचा आपण प्रसाद म्हणून, आपण नैवेद्य म्हणून आपण ते दाखवतो. आणि नैवेद्यासाठी 5 पक्वान्नाचं जेवण आपण बनवतो. तर त्यासाठी मी एक म्हणजे अशा पद्धतीची मी थाळी घेतलेली आहे. तर खूप छान युनिक आहे की नाही, आणि गोल्डन कलरचे, हे महत्त्वाचं. तर मला ही थाळी एवढी आवडली, हे बाउल मला एवढे आवडले ना, अमेझिंग, खूप छान वाटतं. आणि याची जी क्वालिटी आहे ना ही खूप बेस्ट आहे, कडक एकदम. तर तेच जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे तुटत नाही का? नाही बाळा, नाही तुटत. याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. आणि हा ताट आहे ना खूप कडक आहे, खूप बेस्ट आहे. याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे वगैरे. तर मला नैवेद्यासाठी त्याचा यूज होणारच आहे. प्लस तुम्ही बघितलं जसे माझे खूप वेळा कुकिंगचे सुद्धा व्हिडिओ असतात, त्यासाठी सुद्धा मला हे कामाला येणार आहे. तर त्या हेतूनच मी हे घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण डीमार्टमध्ये जातो आणि एखादी वस्तू बघितल्यानंतर लगेच आपल्याला लगेच आठवतं की अरे जर हे घेतं तर हे याच्यासाठी कामाला येईल. माझंही सेम तसंच झालेलं आहे की मी ही थाळी घेतलेली आहे आणि ही थाळी बघितल्यानंतर पटकन लक्षात आलं, अरे जर आपण अशी जर थाळी घेतली आणि ह्या थाळीमध्ये जर आपण गणपती बाप्पांना जर नैवेद्य दाखवलं 5 पक्वान्ना तर किती छान ना, छान दिसेल की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी डीमार्टमधून ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर तेच
मी तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या वस्तू दाखवणार आहे. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय गुड मॉर्निंग हाय. बाय.